तर दुसरीकडे मालेगाव अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता आरोपीला हजर केलं जाईल। लोकांचा संताप पाहता न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त देखील ठेवला जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते मालेगावला आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडे। विशाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एक ऑडिओ क्लिप सध्या समोर येते, रमेश पाटील आणि सुहास कांदे यांच्यातलं हे संभाषण आहे आणि यामध्ये त्या आरोपीला मारून टाकण्याची भाषा देखील केली जाते। दुसरीकडे आज त्या आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल। नक्कीच लागवी जर विचार केला तर गेल्या 5 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील ज्या डोंगराळे गावातील 3 वर्षाच्या चुंगुर्डीवर अत्याचार होऊन खून करण्यात आला होता आणि त्याचे पडसाद आता राज्यातच आणि संपूर्ण राज्यात सामाजिक संघटना असू दे, राजकीय संघटना असू दे किंवा राजकीय स्तरातून सुद्धा त्या घटनेचा निषेध केला जात आहे। आणि या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी सुद्धा अवघ्या अर्ध्या तासात त्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याला न्यायालयात हजर केलं होतं। आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 4 दिवसांची जी पोलीस कोठडी होती ती देण्यात आलेली होती। 4 दिवसांची पोलीस कोठडी ती आज संपती आहे आणि आज त्याला जवळपास 2 वाजेच्या आसपास त्याला न्यायालयात हजर करण्याची दाट शक्यता आहे। आणि नागरिकांचा आणि जो रोष आहे तो रोष बघता त्याला पूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याला पूर्ण बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात येईल अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे। आणि जर ती ऑडिओ क्लिपचा विचार केला तर काल सुद्धा चित्र वाघ यांनी डोंगराळे येथे जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन दिले आणि त्यांनी सुद्धा एक स्पष्टीकरण असं दिलं होतं की जर कायद्याची चौकट नसती तर मी सुद्धा आई आहे, मी सुद्धा त्या संशयित आरोपीला भर चौकामध्ये उभा कापून टाकला असता। अशा संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आता राजकारण स्तरावरून सुद्धा आणि स्थानिक नागरिकांकडून सुद्धा देण्यात येत आहे। लागवी अगदी या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।